Now let us see the fuse. What is a fuse? The basic purpose of the fuse is to protect the circuit, devices and appliances against overload current. Means that suppose a certain appliance or device draw certain amperes, for example 10 ampere, and due to some problem, due to overload, it may takes large current like 12 ampere, 14 ampere, 16 ampere, even 20 amperes. At that time, the fuse must blow, the circuit must open to protect that appliance or device. म्हणजे एखादा अप्लायन्स किंवा एखादा डिव्हाइस नॉर्मलपेक्षा जास्त करंट घेत असेल, फॉर एक्झाम्पल 10 एम्पियरचा जर करंट असेल आणि तो सडनली लगेच 15 एम्पियर घेतला किंवा 20 एम्पियर घेतला, म्हणजे त्या डिव्हाइसमध्ये, त्या अप्लायन्समध्ये, त्या सर्किटमध्ये काहीतरी फॉल्ट निर्माण झालेला आहे. देअरफोर लगेच ते सर्किट ट्रिप व्हायला पाहिजे, ते सर्किट ओपन व्हायला पाहिजे. अदरवाईज दॅट सर्किट मे बर्न, द डिव्हाइस मे बर्न. अँड दॅट इज द वर्क ऑफ फ्यूज. फ्यूज काय करतं, या डिव्हाइसच्या सिरीजमध्ये असतं आणि जेव्हा जेव्हा करंट असा सडनली वाढतो त्यावेळेस काय करतं, हा फ्यूज ब्लो होतो, फ्यूज मेल्ट होतो आणि सर्किट ओपन होतं. त्याच्यामुळं होतं काय की तो डिव्हाइस असेल किंवा तो अप्लायन्स असेल किंवा ते सर्किट असेल, दॅट सर्किट ऑर डिव्हाइस इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट सच हाय करंट. अँड दॅट इज द फंक्शन ऑफ द फ्यूज. बेसिकली फ्यूज इज ॲन एलिमेंट. फ्यूज काय असतं, एक एलिमेंट आहे. एलिमेंट म्हणजे सिम्पल वायर, एक साधी वायर असेल. सो बेसिकली फ्यूज इज ॲन एलिमेंट और वायर कंपोज्ड ऑफ ॲन अलॉय. हे कशापासून केलेलं असतं, बाय कंपोजिशन ऑफ अलॉय विच हॅज लो मेल्टिंग पॉईंट. फ्यूजचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, हे जो मेल्टिंग पॉईंट फार कमी असतं, like a 240 degrees centigrade, 280, 260 or 300 degrees centigrade. So melting point of fuse element or a fuse wire is low. An element of this fuse is placed in series with the circuit. Keep in mind, this fuse element is always placed in series with circuit element, in series with devices, in series with appliances. The working principle is that if the current is in excess than the rated current, then the element would melt and break the circuit. प्रिन्सिपल एकदम सोपा आहे. जेव्हा करंट वाढतो त्या सर्किटमधला आणि तोच करंट त्या फ्यूजमधून फ्लो होतो, बिकॉज द फ्यूज एलिमेंट और द फ्यूज इज इन सेरीज विथ लोड, इन सेरीज विथ अप्लायन्स. जेव्हा अप्लायन्स जास्त करंट घेतं त्यामुळे तो फ्यूजमधून जाणारा करंटसुद्धा जास्त, फ्यूज एलिमेंटमधला जाणारा करंटसुद्धा जास्त. आणि ड्यू टू दिस करंट देर इज एक्सेस हीट. हीट कशी तयार होती, बिकॉज ऑफ आय स्क्वेअर इंटू आर लॉसेस. आय म्हणजे त्यातून जाणारा करंट, सो स्क्वेअर ऑफ दॅट करंट इंटू रेजिस्टन्स ऑफ दॅट फ्यूज एलिमेंट, आय स्क्वेअर इंटू हार्ट. त्याच्यामुळं काय होणार आहे, आय स्क्वेअर इंटू आरमुळं द हीट विल क्रिएटेड. आणि करंट जास्त गेला की जास्त हीट तयार होणार, आणि जास्त हीट तयार झालं की टेम्परेचर वाढणार, टेम्परेचर वाढणार की फ्यूज विल ब्लो, दॅट फ्यूज एलिमेंट विल ब्लो. आणि ब्लो झाल्यामुळं काय जाणार, तो मेल्ट झाल्यामुळं सर्किट विल ओपन. हेन सर्किट विल प्रोटेक्ट अगेन्स्ट हेवी करंट, एक्सेसिव्ह करंट. जेव्हा एखादा करंट रेटेड करंटपेक्षा जास्त गेला त्यावेळेस हा फ्यूज वर्क होईल, मेल्ट होईल आणि सर्किट विल ओपन. हेन्स द प्रोटेक्ट द सर्किट or appliances, instead of application there should be appliances, against excessive current. There are different variants of fuse available with different types of circuit breaking. भरपूर टाईपच्या फ्यूज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, बट वी आर गोइंग टू स्टडी ओनली रिवायरेबल फ्यूज. आणि ह्या फ्यूजची सुद्धा कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. म्हणजे कसं, 16 एम्पियर, 30 एम्पियर, 45 एम्पियर, 60 एम्पियर,
100 ampere, 150 ampere, 200 ampere, 300 ampere, like this. So वेगवेगळ्या रेटिंगचे फ्यूज also available in the market. Construction of fuse. The main components of a standard fuse unit consist of following three important parts. म्हणजे फ्यूजचे कुठले कुठले पार्ट्स आहेत? 3 पार्ट्स आहेत. एक तरी मेटल फ्यूज एलिमेंट म्हणजे फ्यूजची वायर, दुसरी सेट ऑफ कॉन्टॅक्ट्स म्हणजे ज्यातून हा फ्यूज एलिमेंट बसणार आहे त्याच्या मेटॅलिक कॉन्टॅक्ट्स असतील, आणि ह्या कॉन्टॅक्ट्सला आणि या फ्यूज एलिमेंटला सपोर्ट करण्यासाठी सपोर्ट बॉडी असेल. सो वी कॅन सी इन द पिक्चर दॅट फ्यूज इज कॉल्ड किट कॅट फ्यूज ऑर रिवायरेबल फ्यूज. ह्याचे 2 पार्ट असतात. राईटकडचा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं बेस पार्ट, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट्स असतात, त्यामध्ये इनकमिंग आउटगोईंग वायर असतात. आणि लेफ्टचा पार्ट आहे दॅट वी कॅन रिमूव्ह फ्रॉम द फ्यूज, त्याला म्हणायचं फ्यूज कॅरियर. आणि त्याच्यामध्ये काय असतं की फ्यूज एलिमेंट असतो. जो वरचा भाग आहे तो रिमूव्ह करता येतो, तो बाजूला काढता येतो. आणि दिस इज बेसिकली हाऊसिंग फॉर फ्यूज एलिमेंट. ॲक्च्युली फ्यूज एलिमेंट त्या फ्यूज कॅरियरमध्ये ठेवलं जातं. वी कॅन सी द 2 कॉन्टॅक्ट्स अप्पर अँड लोअर, ह्या दोघांच्यामध्ये फ्यूज वायर असेल, फ्यूज एलिमेंट असेल. नाउ रिवायरेबल फ्यूज. This kind of fuse is the most commonly used in the case of domestic wiring and small scale usage. म्हणजे नॉर्मली आपल्या घरात म्हणा किंवा छोट्या दुकानात म्हणा किंवा छोट्या वर्कशॉपमध्ये म्हणा अशा टाईपचे फ्यूज असतात. अनदर नेम फॉर दिस टाईप इज द किट कॅट टाईप फ्यूज. द मेन कंपोजिशन इज ऑफ पोर्सेलिन बेस विच होल्ड्स द फिमेल कॉन्टॅक्ट. म्हणजे ह्यातला मेन पार्ट काय आहे? बेस, त्याला बेस म्हणायचं. आणि तो कशापासून तयार केलेला असेल? दॅट इज मेड फ्रॉम द पोर्सेलिन विच होल्ड्स द फिमेल कॉन्टॅक्ट. त्याच्या आतमध्ये काय असतील? तर फिमेल कॉन्टॅक्ट्स असतील. दॅट पुट्स इन सिरीज विथ सर्किट विच हॅज टू बी प्रोटेक्टेड. हा जो खालचा भाग आहे ज्याला बेस आहे तो पोर्सेलिनपासून तयार केला असेल. दॅट होल्ड द फिमेल कॉन्टॅक्ट दॅट ऑलवेज पुट इन सिरीज विथ सर्किट एलिमेंट. जे सर्किट आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, जे अप्लायन्स आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहे, त्याच्या सिरीजमध्ये हा बेस एलिमेंट ठेवायचा. अँड द अदर इज फ्यूज कॅरियर. आणि वरचा जो भाग आहे जो आपल्याला बाहेर काढता येईल, दॅट वी कॅन रिमूव्ह विच कॅरीज द फ्यूज एलिमेंट, त्याला म्हणायचं फ्यूज कॅरियर. द फ्यूज एलिमेंट इज लोकेटेड इन साईज फ्यूज कॅरियर दॅट इज ऑल्सो मेड आउट ऑफ पोर्सेलिन. हा सुद्धा वरचा जो फ्यूज कॅरियर आहे तो सुद्धा पोर्सेलिन मटेरियलपासून तयार केलेला असेल. खालचा भाग as well as the removable part, the fuse carrier. As we know, the porcelain is insulating material having very high insulating resistance. That's why the porcelain materials are used. Fuse khalsa bag as well as the fuse carrier both made from the porcelain. It is possible for you to remove the fuse carrier without any risk of electrical shock. म्हणजे हा पोर्सेलिन केळ्यामुळं, पोर्सेलिनच्या मटेरियलपासून तयार केल्यामुळं वी कॅन टच टू दॅट पार्ट और वी कॅन रिमूव्ह द फ्यूज कॅरियर. नॉर्मली व्हॉट हॅपन्स इज दॅट वेन द फ्यूज ब्लो, जेव्हा फ्यूजमधला करंट जास्त जातो आणि फ्यूज ब्लो होतो, यू कॅन रिप्लेस इट विदाउट हॅव्हिंग टू चेंज द कम्प्लीट फ्यूज बॉडी. म्हणजे एखादा फ्यूज ब्लो झाला की अशा वेळेस सगळी फ्यूज बॉडी बदलण्याची आवश्यकता नाही. फक्त काय करायचं? फ्यूज कॅरियर काढायचा, त्याच्यामधली फ्यूज वायर किंवा त्याला म्हणायचं फ्यूज एलिमेंट दॅट विल बी ब्लो. ती ब्लो झालेली असेल तर यू रिप्लेस बाय अनदर फ्यूज एलिमेंट, अनदर फ्यूज वायर. नाउ यू कॅन सी द फ्यूज कॅरियर. त्याला वरच्या बाजूला 2 कॉन्टॅक्ट्स आहेत, यू टाईप कॉन्टॅक्ट्स. ह्या दोघांच्यामध्ये फ्यूज एलिमेंट आहे, फ्यूज वायर आहे. And we can see the body of fuse carrier made from the porcelain or insulating material. The upper and lower are the U-type contacts. आणि दोघांच्यामध्ये हे फ्यूज एलिमेंट आहे, फ्यूज वायर आहे. आणि जेव्हा करंट जास्त जातो ह्या फ्यूज एलिमेंटमधून फ्यूज वायरमध्ये, ॲट दॅट टाईम द हीट इज प्रोड्यूस आणि त्याच्यामुळे तो मेल्ट होतो. सो वी कॅन रिप्लेस दिस वायर बाय रिप्लेसिंग द न्यू वन. Now you can similarly base, the fuseचा बेस आहे.
ह्याच्या आतमध्ये वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला फिमेल कॉन्टॅक्ट्स असतात. The incoming wire is connected from the lower end. The outgoing wire or the outgoing leads are connected upper end. हे दोघांमध्ये ब्रेक असेल. When you put the fuse carrier over this female contact, the contact will be close between the incoming lead and outgoing lead. We can see here, हा जो वरचा भाग आहे, the U type contact, that is a male contact that you can insert in this, the base, that is a female contact, so that the incoming lead will touch to the outgoing lead. So contact will be created between the two leads. त्याच्यामुळे यातून करंट फ्लो होतो. आणि whenever the current passes through this fuse element, if that current increases beyond the rated value, the fuse blows. And at that time, you can replace the fuse wire or the fuse element by the new one. The main metals or alloys used in making fuse wire includes, म्हणजे फ्यूज वायर कशापासून तयार केलेली असेल, ते लेड मटेरियल असेल किंवा टीन कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल किंवा अलॉय ऑफ टीन ऑर लीड. When there is an overload that causes the fuse element to blow off, जेव्हा करंट जास्त जातो, at that time the fuse element blows, burn होतं, melt होतं. You can replace it by the new element, new wire. A new fuse element is inserted in the fuse carrier. The main advantage of this type of fuse is that it is cheap. कारण फक्त आपल्याला फ्यूजची वायर बदलावी लागते. That's why the KitKat or rewirable fuse is very cheap, easy to install. आपल्याला इझी इन्स्टॉल करता येईल. फक्त यू टेक द स्क्रूड्रायव्हर आणि त्याच्यापासून तिथं नवीन वायर बसवायची. सो इझी टू इन्स्टॉल and also replace without risking any electrical shock, without replacing the fuse body. Fuse body replace करण्याची आवश्यकता नाही. फक्त fuse element आहे, ते fuse wire we have to replace by the new wire. But it has certain shortcomings, certain drawbacks, certain disadvantages, such as this fuse element is unreliable. म्हणजे काय की सपोज एखादा फ्यूज एलिमेंट डिझाईन फॉर 10 एम्पियर, 10 एम्पियरपेक्षा डिझाईन केलेला असेल आणि 10 एम्पियरपेक्षा जास्त करंट गेला तर तो ब्लो व्हायला पाहिजे, तो मेल्ट व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. तो कधी 12लाही होतो, कधी 15ला होतो, कधी 18ला होतो. दॅट डिपेंड्स अपॉन द करंट, दॅट डिपेंड्स अपॉन द टाईम. तो किती वेळपर्यंत करंट गेला असेल दॅट डिपेंड्स. सो इट इज मोस्ट अनरिलायबल. असं नाही सांगू शकत की 10 एम्पियरच्या वर गेल्यावर लगेच ब्रेक होईल. नॉट पॉसिबल. Even though it is designed for example 10 ampere, it may carry safely 12 ampere, 13 ampere. आणि जर करंट जास्त गेला 15 एम्पियर, 20 एम्पियर, ॲट दॅट टाईम इट मेल्ट. असं सांगू शकत नाही की हा 12लाच एक्झॅक्टली मेल्ट होईल किंवा 13ला मेल्ट होईल. दॅट इज द ड्रॉबॅक ऑफ दिस टाईप ऑफ फ्यूज एलिमेंट. देर इज अ लेवल ऑफ लॅक ऑफ डिस्क्रिमिनेशन. सांगितलं ना आता की असं डिस्क्रिमिनेशन करता नाही की 10 एम्पियरलाच मेल्ट होईल, 12ला होणार नाही, असं लाईक दिस. विच मे नॉट यूज फॉर सर्टन ॲप्लिकेशन. काही ॲप्लिकेशनमध्ये थोडा जरी करंट वाढला तर फ्यूज लगेच ब्लो व्हायला पाहिजे. पण किटकॅट फ्यूज मे नॉट ब्लो ॲट अ पर्टिक्युलर ॲम्पियर. सो इन सम ॲप्लिकेशन्स, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉनिक सर्किट असेल किंवा कम्प्युटर सर्किट असेल ज्याच्यामध्ये करंट फार सेन्सिटिव्ह असेल, सो ॲट दॅट टाईम वी कांट यूज सच किटकॅट फ्यूज इन दॅट ॲप्लिकेशन. It has slow speed of operation and having low rupturing capacity limited to certain amperes. एक तरी काय, करंट जरी वाढला तरी लगेच तो ब्रेक होणार नाही. इट टेक्स सर्टन टाईम बिकॉज द हीट मस्ट प्रोड्यूस, आणि हीट तयार झाल्यानंतर टेम्परेचर वाढायला पाहिजे, टेम्परेचर वाढल्यानंतर तो मेल्ट होणार. सो इट टेक्स सर्टन टाईम. सो ऑपरेशन ऑफ दिस फ्यूज इज स्लो. हॅविंग लो रप्चरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, फार जास्त करंटसाठी यूज करता येईल. वी कॅन लिमिटेड टू सर्टन एम्पियर्स, फॉर एक्झाम्पल 100 एम्पियर्स or 200 amperes. Other types have a current limiting features and this one does not. म्हणजे काही फ्युजेसमध्ये की देर इज अनदर फॅसिलिटी दॅट देर इज अ लिमिटिंग करंट. करंट वाढला की तो कमी करेल, अशी फॅसिलिटी या किटकॅट फ्यूजमध्ये असत नाही.
The question for you: why fuse always plays in series with circuit or load? You have to write this question yourself and find the answer.